लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, ऑगस्ट महिना संपून गेला तरीसुद्धा तुम्हाला 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता अजूनसुद्धा भेटलेला नाही आहे. तर तुम्हाला 14वा हप्ता प्लस 15वा हप्ता एकत्र भेट देण्यात येणार आहे का? 3000 रुपये तुम्हाला एकत्र तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, अशी माहिती समोरून येत आहे. तर लाडक्या बहिणींनो, आता तुमच्या खात्यामध्ये 2 महिन्याचे हप्ते एकत्र टाकण्यात येणार आहेत, 14वा हप्ता आणि 15वा हप्ता. तर लाडक्या बहिणींनो, कुठेही व्हिडिओ न स्किप करता व्हिडिओ एंडपर्यंत बघा. अगत्याची माहिती आहे ते तुम्हाला सगळं ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. आणि ज्या महिलांना 3000 रुपये एकत्र पाहिजे नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 3000 रुपये लिहून पाठवा. आणि ज्या महिलांना आतापर्यंत 12 हप्ते आलेले आहेत त्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये 12 महिने लिहून पाठवा. आणि कोणत्या जिल्ह्यामधून आहात ते सुद्धा लिहून पाठवा. तर लाडक्या बहिणींनो, ऑगस्ट महिना संपून गेला तरीसुद्धा तुमच्या खात्यामध्ये 14वा हप्ता मिळालेला नाही आहे. तर सरकार तुम्हाला 14वा प्लस 15वा हप्ता एकत्र देणार का, असा प्रश्न उद्भव होत आहे. तर लाडक्या बहिणींनो, गेल्या महिन्यात म्हटलं होतं की 2 महिन्याचे हप्ते एकत्र देणार आहे सरकार. पण काही महिलांच्या खात्यामध्येच 3000 रुपये आले आणि काही महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये आले. तुमच्या खात्यामध्ये किती रुपये आले ते जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, कारण ही सगळी माहिती खूप अगत्याची आहे. तर लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत सरकारने तुम्हाला 12 हप्ते दिलेले, 13 हप्ते दिले. काही महिलांना 12 हप्ते आले, 13वा हप्ता आला नाही. तर ज्या महिलांना 13वा हप्ता आला नाही त्यांना 13-14 एकत्र मिळणार आहे. तर आता लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 14वा हप्ता प्लस 15वा हप्ता एकत्र देण्यात आहे का? गेल्या महिन्यात म्हटलेलं की गणेश चतुर्थी आहे म्हणून तुम्हाला एकत्र भेटणार. खूप सारे व्हिडिओ बघितले असतील तुम्ही, आज येते, उद्या येते, परवा येते, पण आले नाही. मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की महिना संपल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील आणि तसंच झालेलं आहे. महिना संपून गेला आहे. आता तुम्हाला महिना संपल्यानंतरच म्हणजे फर्स्ट वीक किंवा सेकंड वीकमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. 14वा हप्ता तुम्हाला जमा होणार आहे. 15वा हप्त्याची शक्यता आहे. जर सरकारने द्यायचं होतं तर गेल्या महिन्यात 2 महिन्याचे हप्ते एकत्र दिले असते, का दिले नाही? तर ह्या महिन्यामध्ये तुम्हाला 15वा हप्ता देणार अशी आशा ठेवू नका. तुम्हाला येतील तर फक्त 14वाच हप्ता म्हणजे 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि ह्यामध्ये 26 लाख महिला जे अपात्र होते त्यांची सुद्धा तपासणी करून त्यामध्ये पण खूप सारे महिला पात्र आहे, पण हे वरवर चेकिंग करून त्यांना अपात्र ठरून त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणे बंद केलेले, अकाउंट त्यांचं फ्रीज केलेलं. पण हे तपासणी केल्यानंतर ते जे पात्र ठरले तर त्यांना सगळे हप्ते रेग्युलर मिळणार आहे. आणि जे हप्ते नाही मिळले ते सुद्धा सरकार त्यांच्या खात्यामध्ये टाकणार आहे. काळजी करू नका. लाडक्या बहिणींनो, जेवढी माहिती आपल्याकडे मिळत आहे तेवढी आम्ही तुम्हाला सांगत आहोत. तर त्यासाठी आपलं चॅनल जास्तीत जास्त पुढे शेअर करत राहा आपला व्हिडिओ आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच नवीन माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवायचा प्रयत्न करतोय. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद, जय भारत.